हाय एव्हरीवन, वेलकम टू समर्थ्स अकॅडमी. आज आपण टेन्स शिकणार आहोत. टेन्स 3 प्रकारचे असते. एक असते प्रेझेंट टेन्स, दुसरं असते पास्ट टेन्स आणि तिसरं असते फ्युचर टेन्स. ठीक आहे. सुरू करायच्या आधी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडिओज. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा. तर आपण सुरू करूया की फर्स्ट सिम्पल प्रेझेंट टेन्स. प्रत्येक टेन्समध्ये 4 सबटेन्स आहे जे आपण शिकणार आहोत. तर सर्वात आधी आहे प्रेझेंट टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स काय आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण हॅबिच्युअल ॲक्शन्स, एव्हरीडे ॲक्शन्स जे आपण रोज करत असतो, असे ॲक्शन्स जे रोज क्रिया घडतात आपल्यासोबत, आपण रोज जे क्रिया करत असतो त्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरत असतो. आता सिम्पल प्रेझेंट टेन्समधला सगळ्यात महत्त्वाचा रूल काय? तर इथे काय असते की जे वर्ब असते त्याला फक्त एस किंवा ई एस लावल्या जाते. आता बघा, वर्बचा फर्स्ट फॉर्म एस किंवा ई एस यूज केलं जाते आणि एस किंवा ई एस यूज केल्यानंतर आपल्याला कळते की कोणत्या टेन्समध्ये जे सेंटेन्स आहे ते लिहिलेलं आहे. आता बघा की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तर सर्वांनाच माहीत असते. सब्जेक्ट स्टार्टिंगला असते सेंटेन्सच्या आणि ऑब्जेक्ट ॲट लास्ट असते. आता इथं सब्जेक्ट स्टार्टिंगमध्ये आहे. आपण फक्त वर्बकडे लक्ष देऊया आणि जे मेन रूल्स आहे त्याकडे लक्ष देऊया. तर शी राईट्स अ लेटर, शी राईट्स. आता राईट काय आहे? तर राईट फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे. काय आहे? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे. आणि फर्स्ट फॉर्म ऑफ वर्बला आपण काय लावत आहोत? फक्त आपण ॲड करत आहोत, दॅट इज एस. काय ॲड करत आहोत? एस ॲड करत आहोत. तर जेव्हा पण आयडेंटिफाय दी सेंटेन्सला आयडेंटिफाय करा की कोणत्या टेन्समध्ये सेंटेन्स लिहिलेला आहे हे माहीत करायसाठी काय करायचं असते? फक्त वर्बचा कोणता फॉर्म यूज केला आहे, वर्बसोबत काय ॲड झालेलं आहे हे लक्षात आलं की आपल्याला इझिली कळते की कोणत्या टेन्समध्ये हे सेंटेन्स लिहिलेला आहे. तर इथे बघा, शी कम्स टू स्कूल, शी कम्स टू स्कूल. आता कम काय आहे? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे आणि त्यासोबत आपण काय ॲड करत आहोत? एस ॲड करत आहोत. तर हे काय झालं? सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. शी ड्राईव्स अ कार, DRIVE, ड्राईव्ह. ठीक आहे. हे काय झालं? ॲक्शन वर्ड झाला. आपण यासोबत काय ॲड केलेलं आहे? एस ॲड केला आहे. तर मग जिथे पण सेंटेन्समध्ये वर्बमध्ये फक्त एस किंवा ई एस ॲड होत आहे त्या सेंटेन्सला काय म्हटलं जाईल? सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हटलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय आहे? तर अशी क्रिया जी आपण जेव्हा बोलत आहोत आणि ती क्रिया घडत आहे, सुरू आहे, त्याला कोणत्या टेन्समध्ये म्हटलं जाते? त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये म्हटलं जाते. आता सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सध्यासाठी विसरूया आणि इज, एम, आर, V1+ING कडे लक्ष देऊया. मीन्स जेव्हा पण प्रेझेंट टेन्समध्ये सेंटेन्समध्ये इज किंवा ॲम किंवा आर यूज केलं जाईल आणि त्यासोबत V1+ING यूज केलं जाईल, त्याला कोणतं टेन्स म्हटलं जाईल? त्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हटलं जाईल. तर बघा इथं शी, आता सगळ्यात पहिले एक क्लिअर करून घेऊया आधी. इज, ॲम आणि आर. इज कशासाठी यूज होत असते? इज यूज होत असते सिंग्युलरसाठी. इज कशासाठी यूज होत असते? सिंग्युलरसाठी, एकवचनसाठी. ॲम कशासोबत यूज होत असते? आयसोबत यूज होत असते. आणि आर कशासोबत आपण यूज करत असतो? तर प्ल्युरलसोबत, अनेक वचनसोबत आपण काय यूज करत असतो? आर यूज करत असतो. तर आता शी म्हणजे काय होणार? सिंग्युलर आहे. शी इज म्हणून आपण काय यूज केलं आहे? इज यूज केलं आहे. आणि राईटचं फोर्थ फॉर्म किंवा V1+ING काय होत असते? रायटिंग होत असते. मग आपण इथे काय लिहिलेलं आहे? रायटिंग लिहिलेलं आहे. आय एम रीडिंग अ बुक, आय एम रीडिंग अ बुक. आयसोबत मी आत्ताच म्हटलं आपण काय यूज करत असतो? ॲम यूज करत असतो. आणि रीड काय? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब आहे, READ, रीड. हे काय झालं? फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब झालं. आणि त्यासोबत जेव्हा आपण ING लावत असतो ते फर्स्ट V1+ING होत असते किंवा फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब होत असते. तर जेव्हाही
सेंटेन्समध्ये इज किंवा ॲम किंवा आर असेल आणि त्यासोबतच V1 + ING असेल तर ते सेंटेन्स कुठल्या टेन्समध्ये लिहिलेलं असेल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहिलेलं असेल. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय आहे? तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण काय यूज करत असतो? हॅज, हॅव, V3. काय यूज करतो? हॅज, हॅव आणि थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. आता हॅज कुठे यूज केलं जाते? हॅज सिंग्युलरमध्ये यूज केलं जाते. जिथे पण करता सिंग्युलर असला, सब्जेक्ट सिंग्युलर असेल तेव्हा आपण काय यूज करत असतो? त्यासोबत हॅज यूज करत असतो. आणि त्याच जागी जेव्हा सब्जेक्ट प्ल्युरल असेल, सब्जेक्ट काय असेल? प्ल्युरल असेल, तेव्हा आपण हॅव यूज करतो. पण याच्यात एक अपवाद आहे की आपण काय आयसोबत पण हॅव यूज करत असतो. आपण आयसोबत पण हॅव यूज करत असतो. नाहीतर तुम्हाला वाटेल की हॅव आहे तर आपण कशासोबत यूज करतो? प्ल्युरलसोबत. आणि आय तर सिंग्युलर आहे. आय काय आहे? सिंग्युलर आहे. पण आयसोबत आपण नेहमी काय वापरलं जाते? हॅव वापरल्या जाते. तर आता बघा, शी हॅज लॉस्ट हर पर्स. शी हॅज लॉस्ट हर. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय यूज केलं जाते? तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅज बीन किंवा हॅव बीन V1 + ING यूज करत असतो. हॅज बीन कशासाठी? सिंग्युलरसाठी. तर हॅव बीन कोणासाठी? प्ल्युरल आणि आयसाठी यूज करत असतो. आता आय हॅव बीन. आय काय आहे? सिंग्युलर आहे. सिंग्युलर असूनसुद्धा आपण इथे काय यूज करणार? आपण हॅव बीन यूज करणार. आणि V1 + ING. V1 + ING मीन्स फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब. इथे वर्ब काय आहे? राईट आहे. काय आहे? राईट आहे. तर त्याला काय काय झालं आहे? ते कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं आहे? फोर्थ फॉर्ममध्ये. तर ते रायटिंग होणार. इथे कम्प्लीट, ते कम्प्लीटिंग झालं आहे. डूइंग झालं आहे. मीन्स फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब दिला जाईल त्याला काय कशामध्ये बदलावा लागेल? V1 + ING मध्ये बदलावा लागेल. आता इथे सिंग्युलरमध्ये काय यूज करू आपण? हॅज बीन यूज करू. तर प्ल्युरलमध्ये हॅव बीन. सिंग्युलर म्हणजे एकवचनमध्ये हॅज बीन आणि बहुवचनमध्ये किंवा अनेकवचनमध्ये हॅव बीन यूज करणार. सिम्पल पास्ट टेन्स. आता सिम्पल पास्ट टेन्स काय आहे? जिथे वर्बचं सेकंड फॉर्म यूज केलं जाईल, जिथे वर्बचा सेकंड फॉर्म यूज केलं जाणार त्याला आपण काय म्हणणार? सिम्पल पास्ट टेन्स म्हणणार. त्याला काय म्हणणार? सिम्पल पास्ट टेन्स. म्हणजे काही न पाहता फक्त वर्ब पाहायचं, वर्बच्या मागे पुढे काय दिलेलं आहे, कुठला दुसरा शब्द यूज केलेला आहे का नाही. तर आणि फक्त वर्बचा सेकंड फॉर्म यूज केला आहे तर त्याला काय म्हणणार? सिम्पल पास्ट टेन्स म्हणणार. काय म्हणणार? सिम्पल पास्ट टेन्स. आता बघा, शी केम लेट. शी कमचं काय झालं? केम झालं. ठीक आहे. सोल्डचं काय झालं? कमचं केम झालं है ना. सेलचं सोल्ड झालं. सेलचं काय होणार? सेलचं सोल्ड. ठीक आहे. सेलचं काय होणार? सोल्ड होणार. आणि लूजचं काय होणार? लॉस्ट होणार. लूजचं काय होणार? तर लॉस्ट होणार. मीन्स फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब कशामध्ये बदलला जाते? पास्ट टेन्समध्ये. सेकंड फॉर्म ऑफ वर्बमध्ये बदललं जाते. त्यानंतर थर्ड, पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स कशाला म्हटलं जाते? की जेव्हा आपण काही बोलत आहोत तेव्हा ती क्रिया घडत असेल तेव्हा काय म्हटलं जाईल? त्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हटलं जाईल. म्हणजे ऑलरेडी ती संपलेली असेल पण पास्टमध्ये भूतकाळात थोड्या वेळसाठी ती जी क्रिया होती थोड्या वेळसाठी सुरू होती. आता वॉज कशासाठी यूज केला जातो? सिंग्युलरसाठी. आणि वेअर कशासाठी? प्ल्युरलसाठी. वेअर कशासाठी? प्ल्युरल्ससाठी. आणि त्यासोबतच V1 + ING आपण यूज करतो. कुठे? कंटिन्युअस टेन्समध्ये. आता कंटिन्युअस टेन्समध्ये आठवण ठेवायचं म्हटलं तर कुठलं सेंटेन्स दिलेलं असेल त्याला आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल की ते कोणत्या टेन्समधलं सेंटेन्स आहे. तर कंटिन्युअसला आपण प्रोग्रेसिव्हसुद्धा म्हणत असतो. काय म्हणत असतो? प्रोग्रेसिव्हसुद्धा म्हणत असतो. तर इथे बघा, शी काय झालं? सब्जेक्ट झाला. आता आपण सिंग्युलर असल्यामुळे वॉज यूज करणार. V1 + ING यूज करणार. बरोबर आहे. तर जेव्हा पण सेंटेन्समध्ये वॉज किंवा वेअर आणि त्यासोबतच V1 + ING असेल
तेव्हा आपण काय समजायचं की ते सेंटेन्स कुठल्या टेन्समध्ये दिलेलं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये दिलेलं आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय आहे, इथे हॅड बीन V1 प्लस ING यूज होते. काय यूज होते, हॅड बीन V1 प्लस ING यूज होत असते. आता इथं असं नाही आहे की सिंग्युलरसाठी हॅड हॅव असा काहीच डिफरन्स नाही. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सर्वांसाठी सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो, आपण त्यासाठी काय यूज करतो, हॅड बीन यूज करतो आणि हॅड बीनसोबतच V1 प्लस ING पण यूज करत असतो. तर आता बघा, दे हॅड बीन कमिंग लेट. कमचं काय झालं आहे, कमिंग झालं आहे. डान्सचं काय झालं आहे, डान्सिंग. कम्प्लीटचं कम्प्लीटिंग. आता इथे फक्त काय केलं आहे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये फक्त हॅड बीनच्या नंतर जे क्रियापद आहे, वर्ब आहे, त्याला आपल्याला फोर्थ फॉर्म ऑफ वर्बमध्ये बदलायचं असते. आणि जेव्हा पण सेंटेन्समध्ये हॅड बीन आणि फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब दिसत असेल, त्या सेंटेन्सला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणत असतो. त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स काय आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट विसरून जा. त्यासोबतच हॅड प्लस V3. हॅड प्लस V3 मीन्स पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आपण काय यूज करावं लागेल आपल्याला, हॅड प्लस V3 पास्ट परफेक्टमध्ये. म्हणजे प्रत्येक जागी सिंग्युलर असो प्लुरल असो हॅडच राहणार आणि त्यासोबत काय लागणार, फक्त थर्ड फॉर्म ऑफ वर्ब लागणार. काय लागणार, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब लागणार. शी हॅड टेकन अ बुक. टेकचं काय झालं, टूक सेकंड फॉर्म, टेकन थर्ड फॉर्म. टेकन काय झालं, थर्ड फॉर्म. म्हणजे सेंटेन्समध्ये जेव्हा पण आपल्याला एखाद्या सेंटेन्सला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट करायला सांगितलं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले हॅड आणि V3, हॅड प्लस V3, हॅड प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब असेल सेंटेन्समध्ये, तर त्याला आपण डायरेक्टली म्हणू की तो कशामध्ये शिकलेला, तो हॅड प्लस V3 असेल तर आपण काय म्हणू की ते सेंटेन्स कशामध्ये आहे, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे. सिम्पल फ्युचर. फ्युचर टेन्समध्ये विल किंवा शाल यूज होते आणि V1 यूज होते. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये, कुठल्या टेन्समध्ये, सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. आता सिम्पल फ्युचर टेन्समध्ये विल किंवा शाल प्लस V1 यूज होत असते. तर आता बघा, विल किंवा शाल आणि V1 प्लस, ओके, ऑब्जेक्ट. आता शाल कुठे यूज होते आणि विल कुठे यूज होते, शाल आणि विल कुठे यूज होत असते. विल मोस्टली अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह सेंटेन्ससाठी आपण काय वापरत असतो, विल वापरत असतो. तर शाल आपण कुठल्या सजेशन किंवा ऑफर देण्यासाठी आपण काय वापरत असतो, शाल वापरत असतो. ठीक आहे. शी विल कम टुमॉरो, दे विल डू देअर वर्क. आता लक्षात घ्या की सिम्पल फ्युचर टेन्समध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा विल शाल यूज होते, तर विल कुठे यूज करत असते, विल कुठल्या अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह सेंटेन्ससाठी यूज करते आणि शाल कशासाठी यूज करत असते, जेव्हा पण सजेशन किंवा ऑफर असेल तेव्हा आपण शाल यूज करत असतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये काय वापरलं जाते, विल शाल बी V1 प्लस ING. विल शाल बी V1 प्लस ING. विल आणि शालचं मी आता सांगितलं, विल कुठे वापरायचं असते आणि शाल कुठे वापरायचं असते. पण दोघींनीही सोबत विल आणि ॲज वेल एज शालसोबत आपल्याला काय यूज करावं लागेल, बी यूज करावं लागेल. काय यूज करावं लागेल, बी यूज करावं लागेल. तर इथं काय होणार, शी विल बी डुईंग हर वर्क. इथं विल आलं, ठीक आहे, विल आलं, विलसोबतच आपण बी यूज केला आहे आणि बी नंतर फर्स्ट फॉर्म प्लस V1 प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्बला आपण काय करत असतो, चेंज करत असतो फोर्थ फॉर्ममध्ये V1 प्लस ING मध्ये. तर ते काय होणार, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब कंटिन्युअस टेन्समध्ये आपण यूज करत असतो.
आता फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स काय आहे? सब्जेक्ट विल शॅल हॅव प्लस V3. ठीक आहे. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काय यूज करत असतो? विल शॅल हॅव प्लस V3. आता विल शॅलचा यूज कशा प्रकारे केला जाते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर फक्त आपल्याला काय करायचं आहे की विल हॅव आणि शॅल हॅव दोघांना पण काय लावायचं आहे? हॅव यूज करायचं आहे. पण त्यासोबतच थर्ड फॉर्म ऑफ वर्ब लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? थर्ड फॉर्म ऑफ वर्ब लिहायचं आहे. कमचं काय होणार? थर्ड फॉर्म कमच होणार. कमचं थर्ड फॉर्म काय होणार? कमच होणार. शी विल हॅव कम अर्ली. मग त्यानंतर दे विल हॅव फिनिश्ड माय वर्क. आता विल शॅल हॅव, इथे विल हॅव लिहिलेलं आहे. त्या जागी कुठला सजेशन किंवा ऑफर असता तर काय केलं असतं? शॅल हॅव लावलं असतं. काय लावलं असतं? शॅल हॅव लावलं असतं. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय असते? फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये आपण काय करतो? विल शॅल, विल लावत असतो, विल हॅव, शॅल हॅव आणि थर्ड फॉर्म ऑफ वर्ब वापरत असतो. पण इथे काय होत असते? फ्युचर परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इथे विल किंवा शॅल त्यासोबतच हॅव बी. काय? हॅव बी. V1 प्लस ING. V1 प्लस ING यूज करत असतो. तर इथे बघा, लता विल हॅव बीन वर्किंग इन दी किचन. इथे असं पण होऊ शकलं असतं, लता शॅल हॅव बीन वर्किंग इन दी किचन. दोन्ही पण राईटच आहे. तर आता इथे जेव्हा पण सेंटेन्समध्ये शाल किंवा विल त्यासोबतच विल हॅव बीन, विल हॅव बीन असं असेल, त्यासोबतच V1 प्लस ING, V1 प्लस ING असेल तर आपण काय म्हणू शकतो की ते सेंटेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये लिहिलेलं आहे. तर काय लक्षात ठेवायचं आहे? विल शॅल हॅव बीन V1 प्लस ING कुठे? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. कशामध्ये? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.